हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आपण वन पीसच्या ड्रेसचं कटिंग. वन पीस साडीपासून जो वन पीस कटिंग केलेला होता तोच वन पीस आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टिच करून घेणार आहोत. तर त्याच्या अगोदर आहे ना मी गळा तुम्हाला तुमच्या कॅनव्हासनुसार तुम्ही गळ्याची उंची कमी जास्त तुमच्या मापानुसार करू शकता. तर तुम्ही इथं मी 4-5 इंचाचा गळा घेतलेला आहे तयार, आणि म्हणजे तयार 4 इंचाचाच येईल अशा पद्धतीने 4.5 इंचाचा मी गळा घेतलेला आहे, बॅकचा पण आणि फ्रंटचा पण. आता इथं बॅकचा मी घेतलेला आहे ना, त्याच्या खाली ना एक पट्टी सोडलेली आहे, तुम्ही पाहू शकता 5 इंचाची पट्टी आहे. ती पट्टी आपल्याला हुक आणि लूकसाठी कामाला येणार आहे. त्यासाठी अशा पद्धतीचं कटिंग करायचं वन पीससाठी. कारण काय होतं, ज्यावेळेस वन पीस असेल ना त्यावेळेस आपल्याला चेन बसवावी लागते. तर चेन न बसवताना ही अशा सोप्या पद्धतीमध्ये केलं तर फक्त तुम्हाला इथं खाली हे पट्टी पलटी करून खालून फक्त तुम्हाला एक आय बनवण्यासाठी पट्टी टाकायची. हुक लावून तुम्ही फक्त दोऱ्याची आय बनवून पटकन करू शकता. कारण चेन ना स्लिप होते आणि बसवण्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप जास्त हे करावं लागते, म्हणजे प्रॅक्टिस करावी लागते आणि बसवण्यासाठी खूप जास्त प्रॉब्लेम्स पण येतात. तर तशा पद्धतीने तुम्ही गळे तयार करायचे आणि कॅनव्हासचे लावायचे. आता हे कशी तयार करायची काय हे तर मी एखाद्या सेपरेट व्हिडिओमध्ये सांगेन. फक्त आता सध्या आपण स्टिचिंग करच्या लक्षाकडे देऊया. तर आता इथं पाहू शकता तुम्हाला मी बाहीला कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी कट करून नव्हती दाखवली. फक्त बाहीसाठी जे कपडा कट केलेला होता तेच मी दाखवला आणि अशा पद्धतीने मी बाही कट केली. आता बाही आपल्याला फुग्याची असल्यावर काय करायचं तर एक्स्ट्राचं कट करायचं असतं बाहीचं. तर तुम्ही पाहिलंच मी कशा पद्धतीने केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आता माझं पूर्ण बाहीचं कटिंग झालं होतं आणि त्याला मी आता चुन्या टाकायला घेतलेल्या आहेत. कारण इथं करायची होती फुगाबाई. तर फुगाबाईचं खूप जास्त ट्रेंड चाललेला आहे आणि फुगाबाई खूप जास्त छान दिसते. ऑर्गेन्झा कपडा असेल तर नक्कीच तुम्ही वन पीसची फुगाबाई बनवू शकता. ऑर्गेन्झा कपड्याला वन पीसची फुगाबाई खूप सुंदर अशी दिसते. फ्रॉक असो किंवा वन पीस असो किंवा कट पीस असो, म्हणजे टॉप असो. तर अशा पद्धतीने माझी एक बाही तयार झालेली आहे. आता मी दुसरी पण बाही रेडी करून घेते, दोन्ही पण दाखवते तुम्हाला. तर सेम पद्धतीने मी दोन्ही पण बाह्या तयार करून घेतलेल्या आहेत फुगा येण्यासाठी. आता इथं मी खाली ना आपण काटाची पट्टी बसवून घेऊया, जेणेकरून लुकही छान दिसेल. आणि अशा पद्धतीने आपण थोडंसं डिझायनर ब्लाऊज हे डिझायनर वन पीस बनवण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून बाही वगैरे छान बनवली तर मस्त असा डिझायनर वन पीसच बनून जातो. तर पाहू शकता आता इथं मी दोन्ही पण काट घेतलेले आहेत आणि इथं काट आहेत ना आपल्याला फक्त त्याचे मधले जो फूल आहेत ना तेवढीच पट्टी मला बसवायची होती. तर मी तेवढीच कट करून घेतली आणि अशा पद्धतीने आपण उलटी ती पट्टी आपल्याला सुईच्या खालच्या बाहीवर सुईच्या बाजूने आपल्याला उलटीवरून पट्टी बसवायची आहे आणि टिप मारून घ्यायची आहे अशी. आणि परत सुईची करून त्यावरती आपल्याला दाब टिप मारून घ्यायची आहे. पाहू शकता अशा पद्धतीने. आणि दोन्ही पण बाह्या रेडी झालेल्या आहेत. आता एक बाही तुम्हाला दाखवली. आता दोन्ही पण बाही रेडी झालेले करून ठेवल्या तयार. आता त्या साईडला ठेवलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने मी आता घेतलेला आहे कपडा, जो की आपल्याला हे करायचं आहे, जॉईंट करून घ्यायचा आहे. अस्तरचा भाग आपल्याला पूर्ण साडीच्या भागाला जॉईंट करून आपल्याला जे काही एक्स्ट्रा सिमेंट फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ब्लाऊज पीसचा जो काही उरलेला कपडा आहे ना, हे ब्लाऊज आलं सॉरी वन पीसचा, तर ते काही आपल्याला सध्या तर सुरुवातीला वरती आपल्याला ब्लाऊजसारखंच तयार करून घ्यावं लागतं पूर्ण पार्टमध्ये. आता इथं वन टक्समध्ये मी टाकणार आहे. आता इथं मी घेतलेलं आहे बॅगचं पूर्ण रेडी केलेलं आहे. तर आता बॅगला पहिलं बॅगचा गळा आपण रेडी बसून घेऊया कॅनव्हासचा बनवलेला. अशा पद्धतीने टिप मारली पाहू शकता. आता परत आहे ना आपल्याला अशा पद्धतीने मारायची आहे. पहिला आपण मध्ये मारला आहे, आता आपल्याला अशा पद्धतीने मारायची आहे. कारण आपल्याला फक्त थोडासा कोन ठेवायचा आहे, कारण तिथं पट्टीच्या तिथं आपल्याला फक्त कट मारायचं आहे. बाकीचं एक्स्ट्राचं काहीही कट नाही करायचे, फक्त कट मारायचं आहे. अशा पद्धतीने 2-3 वेळा करायचं, जेणेकरून तुम्ही जिथं तुम्ही कट मारणार आहेत ना तिथं उसवणार नाही याची काळजी घ्यायची. कारण आपल्याला फिनिशिंगमध्ये येणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही कट मारू शकता.
आता इथे कट मारताना खूप म्हणजे काळजीपूर्वक मारा, जेणेकरून काय होणार, जरा तरी कट मोडला ना, जास्त कट मारला गेला ना, तर मग तुमचा पूर्ण फिनिशिंग बिघडून जाईल आणि जास्तीचं उसवेल, दोरा वगैरे दिसेल. आता इथं पलटी करताना आपल्याला थोडासा स्क्रूड्रायव्हर असतो छोटासा आपला मशीनचा, त्याचा थोडासा वापर करायचा आहे. आणि तर जे काही दोन्ही कोण आहेत ना, ते आपल्याला बाहेर काढायचे आहेत. आणि जो मध्ये जो कोण आहे ना, तो आपल्याला थोडासा कट मारून घ्यायचा आहे. जितका आपल्याला कट मारून पलटी करणं होईल, तितकं शक्य होईल तितकंच फिनिशिंगमध्ये आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे, जेणेकरून हुक लावल्याच्या नंतर अगदी पाठीमागून चेन लावल्यासारखं दिसेल. एकदम बंद दिसतं हुक लावल्याच्या नंतर, खूप छान असा लूक पण येतं. असं अजिबात तुमचं पाठीचा भाग जास्त उघडा वगैरे दिसणार नाही. तर मग हे आणि हा वन पीस घालताना अगदी डोक्यातून तुम्हाला सहजपणे जाईल. कारण जर तुम्ही इथं अशी हुकाची पट्टी बसवली तर, नाहीतर मग तुम्ही बॅक नेकला अशा मोठा असा डीपमध्ये तुम्ही गळा करू शकता. पण आता मोठा असा डीपमध्ये गळा करण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या मुलीचा पाहिजे. आता इथे 10 वर्षाच्या मुलीचा आहे, तर आपण खूप जास्त पण आपण डीपमध्ये गळा नाही करू शकत. हा तुम्ही 15-16 वर्षाच्या मुलीचा असेल तर जास्त डीपमध्ये तुम्ही बॅकचा गळा करू शकता. आता इथं मी त्यामुळे जास्त डीपमध्ये नव्हते करू शकत, कारण खूप म्हणजे हेल्दी पण नाही आहे मुलगी, म्हणजे अशी हेच आहे. तर त्यासाठी आपल्याला इथं फक्त हुक लावण्यासाठी ओपन करायचं आहे, तर ते आपल्याला ठेवायचं आहे अशा पद्धतीने. आता इथं पट्टी घेतलेली आहे, पट्टी टिबल फोल्ड करून घेतली, वरच्या बाजूनी पण खालच्या बाजूनी पण. आणि पाहू शकता अशा पद्धतीने आपण खालून जॉईंट करून घेतलेली आहे. फिनिशिंग पाहू शकता, जेणेकरून आपल्याला फक्त त्या पट्टीवर आय बनवायचे आहेत आणि दुसऱ्या साईडला आपल्याला हुक बसवायचे आहेत. आता आपला बॅक नेक तर रेडी झालेला आहे. आता आपण फ्रंट नेक तयार करून घेऊया. तर अशा पद्धतीने फ्रंट नेकला सुद्धा आपण जो ब्लाऊज आपला जे मेन ब्लाऊज पीसचा किंवा हे ड्रेसचा जो काही असेल ते आपला उलटं ठेवून आपल्याला त्यावरती अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे अगोदर सगळ्या साईडनी. आणि आपण यावर कॅनव्हसचे गळे तर रेडी करून घेतलेले आहेत, तर आपल्याला तेच गळे याच्यावरती पलटी करून घ्यायचे आहेत. अगदी सोपी ट्रिक आहे आणि तुम्ही थोडं जर लक्षपूर्वक पाहिलं तर अगदी सहजपणे तुम्हाला सुद्धा वन पीस हा कटिंग आणि स्टिचिंग करता येईल. कटिंग तर अगदी सोपी आहे आणि स्टिचिंगसुद्धा तुम्ही 1-2 वेळा ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला समजेल आणि कशा पद्धतीने करायचं आहे ते सुद्धा कळेल. आता आपण याचासुद्धा सेम पद्धतीने गळा आपण रेडी करून घेणार आहोत. आता गळा कोणाकोणाचं काय होतं, एक साईडला जातो, पण आता तसा न जाण्यासाठी आपल्याला एक ट्रिक करायची असते. कारण मध्ये जो कट मारते ना मी दोन्ही पण शोल्डरला जोडून, तो कटावर आपल्याला जो मध्याचा गळ्याचा कट आहे तो ठेवायचा आहे. मधून टिप मारायची, नंतर साईडनी मारायची, नंतर कट द्यायचे थोडे थोडे सगळ्या गळ्याला आणि पलटी करून परत दाब टिप द्यायची. तर पाहू शकता असं फिनिशिंगमध्ये तुमचं पण येईल. आता आपल्याला काय करायचं, इथं टक्स पण देऊन घेते मी लगेचच, पण ती नंतर मी देते. अगोदर तुम्हाला जोडून दाखवते दोन्ही पण पार्ट. आता इथं एकावर एक ठेवून घेतलेले आहेत आणि उलट्या बाजूने आपल्याला टिप मारून ठेवायची आहे. पाहू शकता आता इथं टिप मारून घेतली. एक्स्ट्राचे दोरे वगैरे काही असेल, एक्स्ट्राचं शोल्डर आलेलं असेल बाहेर, ते सुद्धा कट करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला फिनिशिंगमध्ये आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. आता इथं बाही जोडण्यासाठी तुम्हाला उलटं तुम्हाला जे काही पाहायचं असेल ते व्यवस्थित पाहून तुम्ही इथं बाही जोडू शकता. पण आता इथं बाहीचं काही आपण काय पुढच्या मुंड्याचं कट नाही केलं जास्त करून. तर आता आपण इथं कसंही ठेवलं तरी आपल्याला फक्त फुगाच हवा आहे, मागच्या मुंड्याचा किंवा पुढच्या मुंड्याचा. पण शक्यतो तुम्ही लक्षपूर्वक पहा आणि लक्षपूर्वक ठेवा, जेणेकरून तुमचं पुढच्या मुंड्याचा जर तुम्ही आकार दिलेला असेल बाहीला, तर पाठीमागचा तो मुंडा नाही जावा म्हणून. तर अशा पद्धतीने आता बाही जोडून घेतली. मध्ये आपण जो कट मारतो तो कट आपण शोल्डरवरती ठेवतो आणि तिथंच आपण टिप मारून घेतो, सुरुवात करतो. पाहू शकता अशी टिपची, जेणेकरून बाही कुठेही कमी किंवा जास्त पडणार नाही. जास्तच पडली तरीही आपण कट करून घेऊ शकतो, पण कमी पडली तर परत जॉईंट द्या, हे द्या, खूप जास्त म्हणजे हे करावं लागतं. त्यासाठी वेळ पण जातो आणि बाहीची फिनिशिंगसुद्धा बिघडते. तर त्यासाठी मग आपल्याला हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचा, मधून थोडासा कट मारायचा आणि शोल्डरला जोडून घ्यायचा. पाहू शकता अशा पद्धतीने मध्ये काढून जोडून घ्यायचा. आता दोन्ही पण बाह्या जोडून झालेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं, इथं जे काही मार्जिंग असतं ना,
तो मार्जिंग दिसण्याची शक्यता असते. आता इथं काय होते, साडी ऑर्गेन्झाची आहे, तर खूप जास्त पातळ साडी आहे आणि खूप सॉफ्ट पण आहे. तर आता इथं जे काही मार्जिंग आहे ना ते नाही दिसावं म्हणून ते मार्जिंग आपल्याला आतमध्ये शोल्डरच्या घालायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने दाबटीप मारून घ्यायची आहे दोन्ही पण साईडला, जेणेकरून ते मार्जिंग बाहीच्या साईडला येणार नाही, आपलं डायरेक्ट शोल्डरच्या मुंड्याच्या साईडला जाईल. अशा पद्धतीने आपल्याला दाबटीप मारून घ्यायची. आता आपला वरचा पूर्ण भाग रेडी झालेला आहे, फक्त टक्स द्यायचे बाकी आहेत, पण त्यासाठी मी तुम्हाला दाखवते. आता अगोदर काय करायचं आपल्याला, आता जे काही आपला खालचा पण पोशाख आहे ना ते सुद्धा आपल्याला मोजून घ्यायचं आहे, पण ते अगोदर मी टक्स देऊन दाखवते तुम्हाला. आता 4.5 इंच उंची रुंदी आणि 4 इंच उंची हे कंपल्सरी टक्सचे असतात. पण आता इथं छोट्या मुलीमुळे आपल्याला एवढे काही द्यायचे नाही. तुम्ही 3.5 इंच रुंदी आणि 3 इंच उंची घेतली तरीही चालेल, किंवा 4 इंच घेतली तरीही चालेल. आता तुमच्या जसं मापानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात. आता इथं हे छोट्या मुलीचाच म्हणून नाही तर मोठी मुलगीसुद्धा ह्याला यूज करू शकते. अशा पद्धतीचा वन पीस आहे. आणि जर तुम्हाला मोठ्या मापाचा वन पीस शिवायचा असेल तर सेम हेच मापं तुम्हाला वापरायचे असतील तर फक्त तुम्हाला काय वाढेल तर फक्त साईजमध्ये थोडासा फरक पडेल, पण कटिंग आणि स्टिचिंगची पद्धतसुद्धा सेम ही अशीच असणार आहे मोठ्या वन पीसची सुद्धा. आता तो सुद्धा मोठा वन पीसचे कटिंग आणि स्टिचिंगसुद्धा तुम्हाला लवकरच तो पण व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. तर पाहू शकता आता इथं आपलं दोन्ही पण साईडचे टक्स देऊन झालेले आहेत, बॅकला पण फ्रंटला पण. आता इथं टक्स का द्यायचे तर बॅकला आपल्याला फिटिंगसाठी आणि फ्रंटला सुद्धा आपल्याला व्यवस्थित फिटिंग आणि पफसाठी आपल्याला हे टक्स द्यायचे असतात. आणि आपली कमरेच्या भागाला थोडासा मिळता भाग येतो, तर जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक किंवा जास्त एक्स्ट्राचं झालेलं असेल ते आपल्याला मोजून ठेवून व्यवस्थित घ्यायचं आणि कट करून घ्यायचा. ना तर आपला पूर्ण वरचा भाग रेडी झालेला आहे. आता घेऊया आपण खालचा भाग. आता खालचा घेराचा भाग आता पूर्ण तुम्हाला कटिंगमध्ये ते दाखवला होता कसा कट केला होता, 2 पार्टमध्ये, मागचा पार्ट वेगळा आणि पुढचा पार्ट वेगळा. आता आपण अस्तर कसं कट केलं होतं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं होतं. आता इथं अस्तर आपण अंब्रेला टाईपमध्ये कट केलेलं होतं, पण त्याला जास्त न कपडा लागता आपण कमी कपड्यामध्ये कसं अस्तर कट करायचं अंब्रेला टाईपमध्ये ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये कटिंगच्या पाहिलेलं होतं. आता तोच आपल्याला पूर्ण कमरेचा घेर आणि आपला जो अंब्रेला टाईपच्या वरचा आहे ना अस्तरचा तो घेर आपल्याला मोजून घ्यायचा. आणि त्याच आपल्याला वरच्या कमरेच्या घेराच्या वरती आपल्याला ह्या मेन फॅब्रिकच्या मेन साडीच्या कपड्याच्या आपल्याला ह्या अशा पद्धतीने चुन्या मारून घ्यायच्या. आता चुन्या मारायच्या बऱ्याचशा पद्धती असतात, पण आता इथं अशा छोट्या छोट्या म्हणजे छान मस्त अशा चुन्या मारल्या. चुन्याची फिनिशिंग तुम्हाला एकदम घडीसारखी दिसण्याची काहीही गरज नसते. ज्यावेळेस सॉफ्ट कपडा असेल किंवा ऑर्गेन्झा असेल किंवा जॉर्जेटचा असेल तर तुम्हाला फक्त असं चुन्या मारून द्यायच्या, जिथं करून फक्त तुम्हाला फिनिशिंगसाठी छान दिसावं एवढंच. ज्यावेळेस काठपदर साडी असेल ना त्यावेळेस फक्त मग आपल्याला चुन्याची फिनिशिंग छान आली पाहिजे याच्याकडं आपण थोडंसं लक्ष द्यायचं. आता इथं काठपदर नसल्यामुळं तुम्हाला फक्त तिथं असं कपडा दाबून घेतल्यामुळं फिनिशिंग खूप छान दिसते आणि फुगाभाईसारखं आपलं फिनिशिंग येणार आहे. आता इथं ना खूप सुंदर असा हे ड्रेस दिसणार आहे. तुम्ही शेवटला बघा, मी फोटो व्हिडिओ सगळंच लावलेलं आहे. तर अशा पद्धतीने आता आपलं पूर्ण चुन्या मारून दोन्ही पण साईडनी झाल्या आणि आपण ते जोडून पण घेतलं, तुम्ही बघितलंच. आपण वरच्या जो काय अगोदर ब्लाऊज रेडी करून ठेवला होता त्या ब्लाऊजला आपण हे अशा पद्धतीने जोडून घेऊया. आता आपण जोडून पण घेतल्या, दाबटीप पण देऊन घेतली, दुसऱ्या पण पद्धतीने सेम दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला तसंच जोडून घ्यायचं आहे. पाहू शकता, मोजून घ्यायचं आहे. जिथं कमी जास्त कुठं पडलं असेल तर आपल्याला ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित पाहून मोजून घ्यायचं. कमी जास्त पडलं तरी साईडला पडून द्या, फक्त मध्ये काढून तुम्ही व्यवस्थित पार्ट जोडा, जेणेकरून तुमचं कमी जास्त काही होणार नाही. कारण जरी मार्जिंग कमी जास्त झालं तरी मार्जिंग आपण एक्स्ट्राचं कट करू शकतो, पण जी काही फिनिशिंग आहे ना ती इकडं तिकडं न जाण्यासाठी आपल्याला थोडंसं लक्ष देऊन करायचं आहे. आता इथं आपले दोन्ही पण पार्टला जोडून झालेले आहेत, बॅकला आणि फ्रंटला सुद्धा. आणि अशा पद्धतीने जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते मी कट करून घेतलं, टिपा मारून घेतल्या, जेणेकरून कपडा इकडे तिकडे सटकणार नाही. कारण ऑर्गेन्झा असल्यामुळं खूप जास्त सटकतो हा कपडा.
आता इथं 2 नॉट बनवून घेतल्या, 2 बंद जसे आपण जाड आकाराचे बंद बनवून घेतले. आता ते बंद आहेत ना आपल्याला बॅक साईडला कमरेच्या साईडला जिथं आपण जे बॅकचा आणि फ्रंटचा 2 पार्टमध्ये जोडलेला आहे ना चुन्या टाकून तिथं आपल्याला जोडायचे. आणि अशा पद्धतीने दोन्ही पण जोडून आपल्याला बांधून घ्यायचेत. आणि आपल्याला नंतर त्यावरती आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. पूर्ण ड्रेस हे पलटी करायचे जेणेकरून आपल्याला ह्याचं ना काय करायचं आहे आपल्याला फिटिंग टाकायची. आता फिटिंगचे माप तुम्हाला सांगितलेले आहेत. छाती मी इथं 7 इंच टाकलेले आहे. कंबर मी अगदीच 6 इंच टाकलेले आहे. म्हणजे चौथा भाग सांगते तुम्हाला. मध्ये काढून आपल्याला ब्लाऊजसारखा चौथा भाग इथं टाकायचा आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता. इथं आता अशा पद्धतीने मी पूर्ण रेडी करून घेतले. आणि आता इथं आपल्याला पहिलं ना जे काही पलटी केले उलटं झाल्याच्या नंतर पूर्ण ड्रेस आपला पहिली टिप मारून घ्यायची आणि अस्तरला जोडून घ्यायचे. आणि जे काही दुसरा भाग आहे ना तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा जेणेकरून दोरे वगैरे निघणार नाही. तिथं ओव्हरलॉक केलं तरी चालेल. पण अगोदर आपल्याला काय करायचं, आता इथं अस्तर वेगळं आणि जो मेन आपला हे साडीचा कपडा आहे ना तो वेगळा, म्हणजे अस्तरचा घेर वेगळा सुट्टा आपल्याला जोडायचा आहे. जेणेकरून वेगवेगळा जोडला तर घेर आणि हे सगळं खूप छान पद्धतीने फिनिशिंगही दिसतं आणि तुमचा घेरसुद्धा अगदी छान असा फिरणार आहे. त्यासाठी आपल्याला वेगवेगळं अस्तर आणि वेगळं आपला जो काही वरचा घेर असतो तो वेगवेगळा जॉईंट करायचा आहे. आता अस्तरला अस्तर जॉईंट केलं, मागचा पुढचा वेगळा भाग आपला अस्तर आणि मेन साडीचा दोन्ही पण वेगवेगळे भाग जोडून घेतले. आता फिटिंगसुद्धा माझी करून झालेली आहे. थोडी म्हणजे कच्ची आपण एक टिप मारली ती. आता इथं 7 इंच दोन्ही पण साईडनी 7-7 इंच मध्ये काढून आपण देणार आहोत. आणि 6.5 इंच कमरेला पण देणार आहोत. आता कमरेला आपण थोडेसे नॉट बसवलेले, थोडं लूज झालं तरी तुम्ही नॉट बांधू शकता. तर इथं पहा अशा पद्धतीने आता इथं घेतलेला आहे 4.25 इंच दंडघेर. छाती घेतलेले आहे 7 इंच, जसं की 28 आहे तर चौथा भाग 7 इंच. आणि 6.5 इंच घेतलेलं आहे कंबर. दोन्ही पण साईडनी 6.5 टाकलेला आहे. अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेणार आहोत आणि कमरेच्या तिथूनच आपण टिप बाहेर काढणार आहोत. आपल्याला खाली घेऱ्याला अजिबात फिटिंग वगैरे करायची नाही, तिथं गरज नसते. तर फक्त आपल्याला कमरेपर्यंतच फिटिंग करायची आहे. 3 पार्टमध्ये ब्लाऊजची आपण जशी करतो तशी सेम. आणि अशा पद्धतीने आपली आता फिटिंगसुद्धा पूर्ण रेडी झालेली आहे. आणि आता मी तुम्हाला पूर्ण हे जो काही वन पीस आहे ना तो वन पीस आपला सुईचा करून दाखवते. आता हा वन पीस खूप सुंदर अशा पद्धतीने स्टिच झालेला आहे. तुम्ही फिटिंग वगैरे तुमच्या मापानुसार करू शकता. आणि जर तुमची 10 वर्षाची मुलगी असेल तर तुम्ही हेच माप टाकले तरीही चालेल. पण आता कसं आहे तुमच्या कस्टमरच्या हाईटनुसार तुम्ही तब्येतीनुसार मापं घेता, तर तसंच मापं घेऊन जर शिवला तर अगदीही छान बसेल. आता जे प्रत्येकाचे जे त्याचे मापामध्ये थोडाफार बदल असतो. कुणी हेल्दी असतं तर कुणी अगदीच बारीक असतं. त्यासाठी आपल्याला आपले ज्याचे त्याचे मापं घेणं जास्त गरजेचं असतं, मला तरी असं वाटते. तर तुम्ही तशा पद्धतीने मापं घेऊन तुम्ही टाकू शकता. आता इथं फिटिंग लेवलला मी 4-5 टिपा देते किंवा तुम्ही 3-4 दिल्या तरीही चालेल. आणि जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करा आणि किंवा तिथं ओव्हरलॉक केलं तरी चालेल. आता इथं मी नंतर ओव्हरलॉक करेल, पण आधी सध्या मी तुम्हाला पूर्ण ड्रेस आहे ना सुईचा करून दाखवते. आता इथं माझी पूर्ण फिटिंग झालेली आहे आणि खूप छान पद्धतीने हा पूर्ण ड्रेस माझा रेडी झालेला आहे. वन पीस जुन्या साडीपासून बनवलेला हा आहे वन पीस, तो पण ऑर्गेन्झा साडीचा. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जो तुम्हाला शिवायचा असेल तर तुम्हाला एकदा नाही समजलं तर रिपीट करून पहा आणि समजून मग शिवा, जेणेकरून तुमच्या पण छोट्या टिप्स आणि छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. आणि जरी काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा, मी तुम्हाला त्याचा आन्सर नक्की देईन. आणि काही नाही समजलं तर आपण परत अजून वेगवेगळे नवीन ड्रेसेसचे व्हिडिओ बनवूया. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. आणि अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग करू शकता, नॉट बांधू शकता. मी तुम्हाला हा ड्रेस पूर्ण वेअर करून पण दाखवते.
पण आता हा ड्रेस मी वेअर करण्यासाठी माझ्याच मुलीला मी घालायला लावला, कारण हा ड्रेस तिच्याच साईजचा होता. पण थोडासा काय होता की थोडीशी जी कस्टमरची मुलगी होती ना, ती थोडीशी हाईटलाही थोडी जास्त होती आणि खूप हेल्दी पण होती, म्हणजे छान होती तिची तब्येत. त्यासाठी तिला हा खूप छान बसला ड्रेस आणि हिला थोडासा लूज झाला. पण म्हटलं ठीक आहे, आपण फक्त शूट करण्यासाठी थोडंसं घालून आपण शूट करूया, जेणेकरून तुम्हाला पण त्याचा थोडासा लूक समजून येईल त्यासाठी. तर पाहू शकता याचा पूर्ण फायनल लूक अशा पद्धतीचा आहे. घेर भरपूर झालेला आहे आणि खूप छान पद्धतीने हा ड्रेस स्टिच केलेला आहे. जर तुम्हाला शिकायचं असेल तर रिपीट पाहून नक्कीच तुम्ही 1-2 वेळा पाहिलं तरीही शिकू शकताल. तर अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, नवीन आयडियाज आणि खूप काही शिकण्यासाठी तुम्हाला आपल्या ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळेल. आणि असेच नवीन व्हिडिओसोबत परत एकदा भेटूया. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.